हाकेला देवी आलीस धावूनी, बाळा घाटाच्या डोंगरी आई बसली येऊनी। तू जगदंबा आई तू अंबा त्वरिता तू सती, आदि माया तू शक्तिशाली नावाची पार्वती। तुझ्या भक्तीचा अमोल ठेवा केला मी जतन, तुझ्या गुणाचा मोठेपणा मी करीतो आज कथन। तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी, मौजे भिंगार गावामधला जानकोजी देवकर, तुळजाईचा भगत वसूनी खिन्न होता फार। पती पत्नीने देवी मातेला करघे जोडिले, जानकोजीला त्याच रातीला सपान हे पडले। एका मुलीला रूप देवीने घेऊन धाडिले, यावे अंबिका असे जानकोजी खुशीत बडबडले। दुसऱ्या दिवशी एक बालिका रामाच्या पहारी, केविलवाणी होऊन बसली जानकोच्या दारी। तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी, रोगग्रस्त एक अशी बालिका रोगाने आजारी, जानकोची ती पत्नी तिजला प्रेमाने गोंजारी। उभयतांनी त्या मुलीची विचारपूस केली, तिची अवस्था पाहून त्यांना तिची दया आली। कोण कोठली अशी तयेची चौकशी केली, जगात मजला कुणीच नाही असे जेव्हा वदली। जानकोजीला त्या सपनाची आठवण मग झाली, तुळजा भवानी लेक होऊन जणू घरी आली। तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी, पती पत्नीने त्या मुलीचा सांभाळ तो केला, औषध लावून रोग तयेचा पूर्ण बरा झाला। लेक लाडकी जानकोजीची रूपान सुंदर, ताडावाणी वाढून मुलगी झाली ती उपवर। लाड दोघेही पूर्वीत होते तयेची सवडीन, हाक तयेला मारित होती अंबिकावडीन। भाग्यवान ती लेक अंबिका दोघांना मिळाली, तिच्या कृपेनं संसारातली गरिबी टळाली। तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी, तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी, तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी, तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी।
दोघ होऊनी चिंता तूर आदितीला साजे सावारा बादशहाची पाहून नीती मनी अंबिका रागावे अति माय पित्याची तोडून नाती गेली निघून मध्यान राती रूप लावण्य पाहून तिचे लक्ष लागले बादशहाचे तिला वराया मार्ग काढले थोडे स्वार्थी घेण धाडले राग तयेला आला खूप मनी तयेच्या जडला कोप बादशहाला दिला तो शाप रोगी झाला आपोआप बादशहाला रोगच जडला कुष्ठरोगाने फारच पिडला नडला रडला आणि अडला देवी कोपली दुष्काळ पडला बाप लेकीचा वेडा झाला लेक अंबिका दिसेना त्याला गाव धुंडुनी तपास केला निराश होऊन परत आला आत्महत्येचा मार्ग सुचला मरणादारी बाप पोचला थांब शब्दाने मागे खेचला अंबिकेच्या कृपे वाचला अंबिका ती स्वप्नी येऊन गेली आपला दृष्टांत दावून तिला तुळजा रूपात पाहून धन्य झाला जागा होऊन बालिकेने रूप ते ऐसे दाविले त्याला काळजाचे पाणीच झाले अशा त्या समयाला देवी तयाच्या समोर आली त्याच्या भक्तीने प्रसन्न झाली लेख तयाशी बोलू लागली त्यांच्या भक्तीची भूक भागली देवी म्हणाली नामज राग पाठी लागता तो महाभाग तुझ्या भक्तीवर प्रसन्न बघ हवा तुला तो वार तू माग तुझ्या विना मज काय आवडे दर्शन दिधले पुरे ते वडे तुला पाहुनी मन हे माझे झाले आजला सुपाये वडे तुला पाहुनी हुंदका दाटे तिळा तिळाने जीव हा तुटे मनी दुःखाचे काहूर उठे तुला देणगे देऊ वाटे देवी वदे मी असता सान केले जीवाचे तुम्ही रान समजून मजला पंच प्राण त्याची मजला आहे जाण घासा मधला घास थोरला तुम्हीच माझ्या मुखी भरला माझ्या कायचा रोग सारला जीव हा माझा तुम्ही तारला माझ्या डोळ्याचे अश्रू टिपले अर्ध्या रातीला राबून खपले पुरा पोटाशी धरून जपले अमर राहील नाते आपुले सर्व व्यापी मी आज या ठाई मला कशाची उणीव नाही भेटी दाखल देण काही आज तुम्हाला शक्य नाही भले जरी मी विसरून जाईन आतुरतेने वाट ती पाहीन आठवण तुझला सदैव राहीन अशी तुला मी वस्तू देईन द्यावी पिता श्री वस्तू हालकी पलंगा सोबत हवी पालखी पलंगावरती निद्रा घेईन सीमोल्लंघना पालखीत जाईन देणगीची अट ही सोपी घातली त्याला पालखीचा पहिला मान तयाच्या वंशाला अशी देवीने मागणी केली गरीब पित्याला सवलत दिधली लेक पित्याची ठरता बोली देवी अंबिका दृश्य झाली तेव्हा बारकू तडक उठला त्याच्या मनाला धीर वाटला सुतार वाडा त्याने गाठला पलंग पालखी घडव म्हटला म्हटला लाकूड चंदनी घ्यावी
अवजड नको हलके असावे, मनोभावाने काम करावे. पलंग पालखी घडवून द्यावे. काम कोरीव कोरीव छान, कसर अथवा नसावी वाण, विलंब नकोच 2 दिसान. देणे आहे कन्यादान. तेव्हा तो सुतार दादा भिडला, रंधा जोरात त्यानं ओढला, सूर्य नभीचा नाही बुडाला. ऐवज त्याने त्वरित घडला. काम पाहुनी बारकू हसला, विसावा घेण्या नाही बसला, सुतार वदला चपळ कसला. अंगी आंब्याचा जोमच घुसला. पलंग पाळणा तो बारकोजी, निवद घेऊन भाकर भाजी, दरवर्षाला जत्रे रोजी. हरी देवीला पूजून राजी. अश्विन शुद्ध त्या नवमीला, तुळजापुरीला जाऊ लागला, पिढ्यानपिढ्याचा मान मिळाला. भव्य पालखीचा त्याच्या कुळाला. पुढे एकदा पालखी नेता, त्या बारकूच वयमान होता, निष्ठा तयाची पुढेच धजली. अखेर प्राणाची ज्योती विझली. मौजे पांगरी तालुकाष्टी, तिथे विसावला बारकू कष्टी, समाधीवरती वळवून दिष्टी. करते भवानी पुष्पवृष्टी. तुळजाई ती माता भवानी, पावन मग झाली, स्वर्गामधुनी पुष्पवृष्टी देवांनी केली. तेली वंशज पलंग घेऊन, पेशी जवळी मुक्कामी राहून, समाधी पाशी त्या नवमीला. सारे थांबते विसाव्याला. मंदिराचे सारे पुजारी, भक्त गोंधळी आराधिन्यारी, पालखीच्या त्या मानासाठी. सेवक असते हजार सारी. पालखी पुढती संबळ वाजे, सनई चौघडा झांजर साजे, आराध्या संगे ताल सुराने. मान विसरणे गोंधळी नाचे. आरत्या कवने गाणे म्हणती, भाविक सारे तिथेच जमती, भक्त जोगती साऱ्या रमती. पालखी पुढे साऱ्या घुमती. कवड्याच्या त्या गळ्यात माळा, हळदी कुंकू लावून बाळा, आई राजा उदो म्हणूनी. असा गाजतो हर्ष सोहळा. मंदिरी येण्या पहाट होते, पालखी देवीच्या मंदिरी जाते, विजयादशमी त्या दिवसाला. मंगलमय ती घटिका येते. आई जगदंबा शिलांगणाला, अवधी असता तो निघण्याला, साखळीचा त्या आरास करती. उघडे ते बघण्याला. जगदंबेच्या मूर्ती भवती, वंशज तेली सारे जमती, शिलांगणाला निघण्यासाठी. हात जोडून सारे नमती. कुणी आसवे आणि लोचना, कुणी देवीची करी याचना, म्हणती सारे आमुच्या संगे. शिलांगणी तू आई पोचना. अशी विनवणी त्या आईची, वेणीसाठी फुले जायची, हिरवं लुगड तोळी देऊनी. वळवळ करते अंबाबाईची. शिलांगण ते खेळायाला, आणूनी तिजला, नयनाचे ते खेळू पारणे शुभ प्रसंगाला. जो तो म्हणतो मोठ्या आशेने, भाविक आले दाही दिशेने, आज दुसऱ्या या शुभ दिनी. बोला अंबिका राजी खुशीने. कुणी ओटीचे सामान आणूनी, आवड देवीची मनी जाणूनी, चरणापाशी ठेवून म्हणती. नावे आई गोड मानुनी.
कळप चुकलं जस कोकरू घाल मायेची पाखर मजला समजुनी मातेले करू कुणी येऊनी हात जोडती अंबिकेच्या पाया पडती पोटी पुत्र झाला म्हणून कुणी येऊनी नवस फेडती कुणी बोलती बोल बोबडे त्या भक्तांचे शब्द रोकडे निपुत्रिक मोठ्या आशेने अंबा मातेला घाली साकडे कुणी ओवाळी आईची मूर्ती कुणी ओटीची आरास करती तिच्या आवडीचा तुडा तो हिरवा कुणी तळेच्या हातात भरती घाई गर्दीने आणून ताजी निवदाला ती पेंडन भाजी तुळजापूरच्या तुळजाईला भक्त करते पूजून राजी कुणी आपली भक्ती दावती येऊन बसती आंबे भोवती करंगाळी ती कापून आपली तिला रक्ताचा टिळा लावती बसून भक्ताच्या त्या पंक्तीला कुणी दावतो भोळ्या भक्तीला अंबा मातेच्या त्या आसनाला अर्पण करतो थक्क्या गादीला अशी मंडळी भाविक झटते बघणाऱ्याला नवल वाटते मोतियाची नथनी घालून अंबा माझी भारी नटते अलंकार ते नाना घालून सजविती तिजला भक्ती भवानी सारे भजती तुळजा भवानीला आधी अंबा थोडी रुसते अश्रू डोळ्याचे रडून पुसते भिंगार गावचे तेली पाहून अंबा पालखीत हसून बसते लोक माहेरची ओळखून घेते तिला पूर्वीची आठवण होते उचलून घेण्या लेकरावाणी अंबा माझी धावून जाते भिंगार गावचे भक्त ते येती मान पालखीचा पहिला घेती त्यांची लाडक्या अंबिकेशी बघा प्रेमाचे नाते जुळते आधी अंबिका आडी धरते पालखी प्रवेशा नकार देते भिंगार गावची माणसं पाहुनी माझ्या अंबाचं पोटच भरते चहू बाजूने भक्त ते येती पालखी देवीची उचलून घेती वाद्य वाजवूनी मंदिरा भवती वाजत गाजत फेर मारती ढोल नगारा वाजत राही पाऊले मोजित भाविक जाई सजवलेल्या पालखी मध्ये तुला सारखी अंबा नाही मधी अंबेची ठेवून मूर्ती कुणी छत्रीची छाया धरती सदानंदीचा उदो बोलुनी हळदी कुंकाची उधळण करती होम कुंडाच्या त्या बाजूला पार पिंपळाचा तो वाजला शिलांगण ते इथेच भरते पालखी यात्रा इथेच सरते पुढे कार्याची रचना मोठी भक्त शिदाची पाने वाटी एकमेकाच्या गळ्यात पडूनी शाल घेते भेटी गाठी चला अंबेला सारे भेटू मंदिर तिचे येते आपण गाठू आज दसऱ्याच्या मंगल दिवशी अंबाबाईला सोनं वाटू आई रागा उदो उदो गर्जना देऊ नाच गाऊ तिच्या अंगणी रंगुनी जाऊ कोजागिरीला झोपेत असते अश्विनामध्ये यात्रेत दिसते 14 तारखेच्या रात्री एकला सिंहासनावर अंबा बसते नवरात्रीची पहिली माळ घेऊन येते ती सुकाळ सिंहावरती बसून अंबा करण्या येते प्रतिपाळ
नष्ट करते माया जाळ मंगलमय त्या भल्या पहाट घेऊन येते छान सकाळ नवरात्रीची तिसरी माळ हटवी मनाचं कपट काळ श्री दत्ताची किमया दावून करून जाते मन निर्मळ नवरात्रीची चौथी माळ भक्तावरचा उडवी आळ दुर्बलांच्या गळ्यात पडूनी कुशाल वाढवे त्यांचा बळ नवरात्रीची पाचवी माळ थांबवी ते भक्ताचा छळ पाप पुण्याचं गणित करूनी न्यायनीतीचा बसवी मेळ नवरात्रीची सहावी माळ घेऊन येते गंगाजळ दीन उत्कर्षा खळखळ वागे पुरीताचा धुळमळ नवरात्रीची सातवी माळ सात बहिणींचा जमवी मेळ साती आसरा म्हणती त्याला ठेवती मुलबाळ आठवी माळ ती सांगा कुणाची नववी घालते दुर्गा गुणाची नऊ घटाच्या नऊ रूपाने महिमा कमवे मोठेपणाची दहावी माळ ती दहाच्या ठाई हक्क तिच्यावर कुणाचा नाही मोठ्या मनाची मान करीती तुळजापूरची भवानी आई अंबिकेच्या मुळे आजला उधार हा झाला तुळजाई ती पावन झाली भाविक भक्ताला भवानी शंकर मंदिर दाटी जिथे टांगली पितळी घाटी तिथे भक्ताची गर्दी मोठी पाहून गोंधळ घालण्यासाठी चौकामधी त्या कलश लाविती वाट्या सुपाऱ्या खारका भवती केळी हळकुंडे त्यात ठेवती उसाची मध्ये रोवती आंबा विड्याची पाने रोवती कलशामध्ये नारळ ठेविती हळदी कुकाने पूजून त्याला अगदी कणकीचा दिवा लावती गोंधळी बुवा आरोळी देई म्हणे कान्हूरच्या मेसाबाई गरज तुझी गज या ठाई गोंधळायावे हो गोंधळायावे म्हणे खंडोबा मल्हारी देवा केला भक्तानं तुमचा धावा सांगावा मुचा ध्यानात ठेवा गोंधळायावे हो गोंधळायावे कोल्हापूरच्या अंबाबाई तुळजापूरच्या भवानी आई उशीर केला कशाच्या पायी गोंधळायावे हो गोंधळायावे येरमाळ्याची येडू आई चुकले का ग अमुचे काही रुसवा सोडून तुम्ही बाई गोंधळायावे हो गोंधळायावे सप्तशृंगीच्या वणीच्या ठाई तिच्या संगती केद्राई त्यांना रेणुका निरोप देई गोंधळायावे हो गोंधळायावे म्हणे गोंधळी ध्यानात आले नाव घेताची कापुरे झाले कळीचे नारद कोठे गेले गोंधळायावे हो गोंधळायावे गोंधळ घालून मिटते भ्रांती नवजीवनी या घडते क्रांती चिंता दूर या भोळ्या मनाला भवानी माता देते शांती पोत दिवट्या पाजळूनी आरास तो केला 33 कोटी देवही आले तिथे गोंधळाला तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी तुळजा भवानी
आदिमायेचा त्रिभुवनात पडला तो प्रभाव ऋषी मुनींना बहु आवडला तिचा तो स्वभाव महिषासूर तो असुर मातला धरून कुभाव तुळजा भवानी माता प्रगटली करण्यानी भाव कुकर दैत्यानी या भूलोकी रणकंदन केले या जगताचा राजा व्हावा त्याच्या मनी आले शिवशंभूची बघा तयाने आराधना केली तपो साधना ती तयाची फलदायी ठरली तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी भक्ती पाहुनी शिवशंकर ते प्रसन्न मग झाले कैसावर मी देऊ तुझला शिवतया वदले अमर भावा त्रिभुवनी तुमच्या वराने वर ऐसा मग मागितला हो कुकर सुराने तथा तू ऐसे म्हणून शंकर अदृश्य झाले महाबल ते त्या दैत्याच्या अंगामधी आले 33 कोटी देवांना मग त्याने अडविले अमरपुरीवर इंद्रदेवाच्या हल्ले चढविले तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी ब्रह्मा विष्णू आणि महेशा विचार तो पडला गर्व त्या महिषासुराचा खूपच तो वाढला उपाय करूनी त्या महिषाला कैसे अडवावे शांती पर्वते तयाच्या अंगी कोणी जडवावे मरण नाही त्या दैत्याला नराच्या हातून सुटका करीन तुळजा भवानी आपली यातून आठवण झाली त्या नारीची सुयोग्य मी तिला निरोप त्यांनी धाडीला तो महान सतीला तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी गेला होता महिषासुर तो शिकार करण्याला मेरू नावाच्या शिखरावरती हरिण धरण्याला ध्यान मग्न ती रूप सुंदरी डोळ्यांनी पाहून क्षणामधी मग असुर गेला तैला मोहून शील भ्रष्टाची दुष्ट कल्पना तयामनी आली पुरी कराया तुच्छ कामना वाट चाल केली हाक मारिली मग देवीला प्रसंग पाहून रक्षणासाठी तुळजा भवानी आली धावून तुळजा भवानी जय जय तुळजा भवानी 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 कृतयुगातील ते यमुनाचल पर्वत ठाई पठार निर्मल कर्दम ऋषींनी तप ते केलं येथे उदया
महान ऋषीची महान कांता महासाध्वी ती पतिव्रता पती सेवेची तयेला चिंता असा सुखाचा संसार होता पती पत्नी त्या उभयताने पुण्य केले ते सत्कर्माने पुढे पतीचे निधन झाले अनुमतीचे कुंकू गेले सती जाण्याचा विचार केला गेले होते दिवस तिजला सज्जती अग्नी प्रवेशाला मोठी शब्द कानी आला ऐकून घ्यावे तू अनुमती उचित आहे जाणे सती परी आहे तू गर्भवती योग्य नाही जाणे सती केले पुत्राचे उचित कर्म कर्तव्याचे जाणून वर्म पुत्र आयुचे अमोल मर्म वाडी लावला तो सत्कर्म चित्त शुद्ध ठेवूनी मन सतत पतीचे केले ध्यान वैराग्याते मग निर्मून तिला लाभले मोठेपण पुत्र जेव्हा तो मोठा झाला तिने गृहाचा त्यागच केला जाऊन मेरू पर्वताला योगाभ्यास केला घेई सत्वाला उलटे टांगून तपसाधना करती गुंगून परमार्थामध्ये असे ती रंगून चित्त कधी ना दिदले भंगून दिवसामागून दिवस ते गेले ज्ञान दृष्टीचे आकलन झाले पुन्हा काळाने उलटे केले अनुमतीवर संकट आले महासाध्वी पतिव्रता ती पवित्र नारी तपश्चर्या करण्या गेली मेरू पर्वतावरी काय म्हणावे कृतयुगाला दिला दाखला त्याने जगाला कुकूर नामे दैत्यसुराला ऐशी कोटी जन्म दिधला असा म्हशीचा म्हैशा बाळ भल्या भल्यांचा झाला काळ देवादिकांची काढून कळ ऋषी मुनींचा करितो छळ त्याने शंभूची भक्ती केली शिव पार्वती प्रसन्न झाली वर रूपाने शक्ती दिधली तीच तयाच्या कामी आली वर म्हणाला ऐसा द्यावा नरवीर तैसा कोणी नसावा युद्ध ठाई शंकर देवा विजय घडे माझा भावा इच्छित वर तो प्राप्त झाला वापर त्याने वाईट केला ऋषी मुनींच्या होम हवनाला महिषासुर तो संकट झाला नरवीर ऐसा कोणीच नाही मन महिषाचे देते ग्वाही गर्व वाढला त्याच्या ठाई भल्या भल्यांना आडवा जाई दैत्य कुकूर उन्मत्त झाला शुंभ निशुंभ सामील त्याला इंद्रदेवावर चालून गेला अमरपुरीवर हल्ला केला वरुण अग्नी बृहस्पतीला यमराजाला सामोरा गेला 33 कोटी देवताला महिषासुर तो वैरी झाला कुकूर नामे त्या दैत्याने कठीण केले त्यांचे जीणे महादेवाच्या थोर वराने आहार केला महिषासुराने ब्रह्मा विष्णू महेशाला विचार पडला त्या वेळेला सुटका कैसी होईल यातून मरणार नाही नराच्या हातून म्हैशी पोटी महिषासुर तो जन्माला आला
करीतो नित्य तो प्रतिकार, तरी दैत्याची होईना हार. ऐसा प्रभावी तुमचा वार, मार्ग मुक्तीचा शंभो काढा, थोड दैत्याची कायम मोडा, त्या सुराला शिकवा पाढा. सदनाला त्वरित धाडा. शूरमर्दानी ऐसी नार, तुम्ही तयेचे ते भरतार, पार्वतीचा तो अवतार. रणी दैत्याला करीन ठार. कैलासाचे शंकर तुम्ही, सेवक आहोत तुमचे आम्ही, दैत्यवधाच्या चतुर कामी. पार्वती माता उपाय नामी. घोड्यावरती दैत्य बसूनी, सवे स्वतःचे सैन्य घेऊनी, मेरुगिरीच्या वनी जाऊनी. शोधित होता शिकारवाणी. सावज लपले शोधित असता, अचानक ती युवती दिसता, जवळ ताईच्या जाऊन बसता. तुलना झाला पुसता. सतेज कांती रूप मनोहर, ललना होती स्वरूप सुंदर, बदामी डोळे शोभे खरोखर. दैत्य तो भुलला पाहून सत्वर. ध्यान मग्न ती युवती होती, तिला वस्त्राची नसता भ्रांती, नेत्र अबला खोलत नव्हती. मुखाने बोलत नव्हती. घोर अशा त्या दाटवनात, दैत्य मोहुनी गेला क्षणात, कपटी वासना आली मनात. तिसरा नव्हता दोघा जणात. रूप सुंदरी अशी यौवना, मादक तारुण्य, महिषासुर तो दैत्य भाळला पाहून लावण्य. दैत्य नारीच्या जवळी जाऊन, आडरानाची संधी पाहून, तिच्या अंगाला हात तो लावून. जागी झाली आपला भिवून. राक्षस तिजला बोलू लागला, माझ्या संगती चल तू म्हणाला, रूपवती तू सुंदर बाला. माझी भार्या करीन तुझला. वनी नारीला एकटी पाहून, गुपित त्याचे ध्यानी येऊन, कपटी कावा झाला स्पष्ट. तिला आपले करील भ्रष्ट. अनुमतीने हिम्मत केली, विरोध त्याला करू लागली, तरी तो दैत्य मागे हटेना. सूड भावना तिला पटेना. काय करावे तिला कळेना, उभे ते विघ्न काही टळेना, अनुमती ती क्रोधित झाली. पापी दानवा बोलू लागली. शाप देऊनी भस्म करावे, शिलासाठी का जीवे मारावे, तिने हाताला मारून झटका. दैत्यापासून केली सुटका. तरी तो राक्षस मागे जाईना, त्या अबुलाची दया येईना, दानव अबुला धरील घात. गोड बोलूनी करील घात. आठवण तिजला वाली जेव्हा, धीर मनाला आला तेव्हा, तिने देवीचा केला धावा. म्हणे भवानी कैवर घ्यावा. तिने देवीला मारली हाक, म्हणाली माझी अब्रू तू राख, तुला माऊले मागते भीक. घडी येऊनी दैत्यारोख. आघाद शक्ती